हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता की ही जी डिझाईन आहे हे बॅक साईडच्या गळ्यावरची डिझाईन आहे। परंतु जो मी गळा कापला त्या गळ्यामध्ये हे जे आहे ते बसत नाही आहे। तुम्ही बघू शकता की मी हा जो गळा कापलेला आहे, आता मी हा गळा असा ठेवला तरी पण ही डिझाईन जी आहे ते चालली जाणार आहे। तर तुम्ही बघू शकता फक्त हे 2 फुलं येणार आहेत आणि ते फुलंही आपल्या फिटिंगमध्ये चालले जातील। तर मग आता आपल्याला या फुलाचा उपयोग अशा चांगल्या पद्धतीने करायचा आहे। तर हे जे पूर्ण पीस आहे हे पीस जे आहे प्लेन आहे आणि फक्त इथंच हे आहे। तर मग आता बॅक साईडला आपण लेससुद्धा लावू शकतो, पण हे फुलं आपल्याला हवे आहेत म्हणून आता याचा ट्राय म्हणजे आपण कसे उपयोगात आणणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर आता तुम्ही बघू शकता की मी याचा उपयोग कसा करणार आहे। तर आता मी काय करते, हा जो गळा आहे हा गळा जो आहे मी इकडच्या साईडने ठेवते व्यवस्थित असा। आता तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने ठेवत आहे आणि हा बोटनिक काढलेला आहे मी। तर याला मी कसं इकडे लेससुद्धा लावू शकते, म्हणून मी आता हे राहू देते इकडचा आणि इकडच्या साईडनं हा जो गळा आहे आपला तो कट करून घेते। आता मग हे फुलं तर आता बाहीवर सुद्धा येऊ शकत नाही, इकडे कुठं नाही आहे म्हणून। तर आता आपण याचाच उपयोग बाहीवरच्या डिझाईनसाठी करणार आहोत। तर आता बाही जरी अशी ठेवली तरी हे फुलं येणार नाही आहेत आणि अशी जरी ठेवली तरी आपल्याला इथं जॉईंट लावावे लागेल। तर मग त्याच्यासाठी आपण असं ठेवू तिरप्या साईडने। तर आता तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने जे आहे ठेवलेले आहे आणि इथं आपल्याला थोडा जॉईंट लावावा लागतो, इथं जॉईंट लावावा लागतो थोडा। तर आपण इथं जॉईंट लावून घेणार आहोत इथं। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ठेवले आहे, तर उपयोगात आपला आलेलाच आहे। तर आता आपण कट करून घेणार आहोत। तर आपल्याला असं पटकन कटिंग करून घ्यायचे आहे। कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने त्याला जॉईंट लावते आणि स्टिच करते। तर आता तुम्ही बघू शकता की फुलं जे आहे ते व्यवस्थित असे सेंटरवरती मी ठेवलेले आहे आणि आता आपल्याला स्टिचिंग करायची आहे। तर व्यवस्थित असे फुलं जे आहे सेंटरवरती ठेवायचे आहे आणि जो अस्तर आहे तो पदाबदला फूल आहे त्याच्या सेंटरवरती अस्तर असं ठेवायचं आहे आणि आपल्याला असे टिप मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशा टिपा जे आहेत त्या आपल्याला मारून घ्यायच्या आहेत। तर आता आपल्याला त्याच्यावरती अशी शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारल्यानंतर काटून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा कपडा आणि परत त्याच्यावरती एक प्रेस टिप मारायची आहे। प्रेस टिप मारल्याने फिनिशिंग येतो आणि परत त्याच्यावरती परत एक शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारल्यानंतर तुम्ही बघू शकता की अशा फिनिशिंगने जे आहे ते आपलं ओके झालेलंच आहे। तर आता तुम्ही बघू शकता मी हे जो ब्लाऊज पीस आहे, जो ब्लाऊज शिवलेला आहे मी त्याला सुद्धा मी अटॅच करून घेतलेले आहे आणि लेससुद्धा लावलेली आहे। तर किती फिनिशिंगने जे आहे ते अस्तीन आपली रेडी झालेलीच आहे। तुम्ही बघू शकता लाईव्ह तो प्रूफ तुमच्या समोर आहे आणि खूप सुंदर अशी डिझाईन जी आहे 3 फुलं व्यवस्थित आलेले आहेत, फिटिंगच्या मनामध्ये ते बसलेले आहेत। तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।